नमस्कार. सर्व महिलांना मिळणार मोफत वॉशिंग मशीन. आजच्या डिजिटल युगात माहिती आणि अफवा यांच्यातील सीमारेषा अधिकाधिक धूसर होत चालली आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे कोणतीही माहिती क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. अशाच एका ताज्या घटनेत केंद्र सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरली. परंतु ही बातमी खरी आहे की केवळ एक निराधार अफवा, याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारे विविध योजना राबवत आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्र सरकारची माझी लाडकी बहीण योजना राज्यात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. अशा योजनांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मदत होते. परंतु नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झालेली मोफत वॉशिंग मशीन योजना यापेक्षा वेगळी आणि अधिक आकर्षक वाटते. या कथित योजनेनुसार केंद्र सरकार देशभरातील महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी प्रथम एका यूट्यूब चॅनेलवर प्रसारित झाली आणि नंतर सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरली. अनेक लोकांनी या बातमीला विश्वास ठेवून त्याचा प्रसार केला, कारण अशा प्रकारची योजना महिलांसाठी खरोखरच वरदान ठरू शकते. वॉशिंग मशीन हे एक असे उपकरण आहे जे आधुनिक जीवनशैलीत अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. विशेषतः कामकाजी महिलांसाठी वॉशिंग मशीन हे एक वरदानच आहे. कपडे धुण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम याची बचत करून ते महिलांना इतर महत्त्वाच्या कामांसाठी वेळ देणे. शिवाय वॉशिंग मशीनमुळे कपडे अधिक स्वच्छ आणि निर्जंतुक होतात, जे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत जर सरकार खरोखरच मोफत वॉशिंग मशीन देत असेल तर ते महिलांच्या जीवनमानात मोठी क्रांती घडवून आणू शकते. परंतु दुर्दैवाने ही बातमी केवळ एक अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने या संदर्भात स्पष्टीकरण देऊन सांगितले की अशी कोणतीही योजना सध्या अस्तित्वात नाही किंवा भविष्यात राबवण्याचा विचार सुद्धा नाही. या अफवेचा उगम ज्ञान मंदिर ऑफिशियल नावाच्या यूट्यूब चॅनेलवर झाला. या चॅनेलवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला होता की केंद्र सरकार लवकरच महिलांसाठी मोफत वॉशिंग मशीन योजना सुरू करणार आहे आणि देशभरातील महिलांना याचा लाभ मिळेल. सरकारने स्पष्ट केले की हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. अशा प्रकारच्या खोट्या माहितीमुळे नागरिकांची फसवणूक होऊ शकते आणि त्यांच्या मनात चुकीच्या अपेक्षा निर्माण होऊ शकतात. सरकारने नागरिकांना अशा अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही सरकारी योजनेची माहिती घेताना केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असे सरकारने सांगितले आहे. या घटनेवरून अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. प्रथम, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. दुसरे, अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तिसरे, नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्याची निकड या घटनेतून स्पष्ट होते. याचबरोबर या घटनेने एक महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित केला आहे. अशा प्रकारच्या योजना खरोखरच शक्य आहेत का? भारतासारख्या विकसनशील देशात जिथे अनेक महिला अजूनही दैनंदिन जीवनातील मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत, जिथे मोफत वॉशिंग मशीन देणे किती व्यवहार्य आहे. एका बाजूला अशा योजनांमुळे महिलांच्या जीवनमानात सुधारणा होऊ शकते, तर दुसऱ्या बाजूला त्यासाठी लागणारा प्रचंड खर्च आणि लॉजिस्टिक आव्हाने याचाही विचार करावा लागेल. तथापि, सरकार महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे, हे विसरता कामा नये. उदाहरणार्थ, बेटी बचाव, बेटी पढाव ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी काम करत आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत LPG कनेक्शन दिले जात आहे, ज्यामुळे महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना गर्भवती महिलांना आर्थिक मदत देते. या आणि अशा अनेक योजनांद्वारे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील आहे. मोफत वॉशिंग मशीनची अफवा जरी खोटी असली तरी त्यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. महिलांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींकडे लक्ष देण्याची गरज आहे. कपडे धुणे, स्वयंपाक करणे, घर स्वच्छ करणे अशी अनेक कामे अजूनही बहुतांश घरांमध्ये महिलांवरच सोपवली जातात. या कामांसाठी लागणारा वेळ आणि श्रम कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. धन्यवाद.